अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने गवळीपुरा येथील एका घरात आज सकाळच्या दरम्यान छापा टाकून मोठा शस्त्रसाठा जप्त केला। सराईत गुन्हेगार असलेला शेख रहीम उर्फ उंगा शेख अहमद राहणार गवळीपुरा व त्याचा भाऊ शेख जमीर शेख अहमद राहणार गवळीपुरा यांचे राहते घरात अचानक धाड टाकून धडक कारवाई करण्यात आली। अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने मोठी कारवाई केली। या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले तर एक इसम पसार झाला। शेख नजीम शेख रहीम उर्फ उंगा गुलवेज अहमद नूर अहमद राहणार जुनी वस्ती बडनेरा असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहे। तर कारवाईत शेख जमीर उर्फ बाबा शेख अहमद राहणार गवळीपुरा हा पसार झाला। पोलिसांनी कारवाईत 6 तलवारी 11 चाकू 1 कोयता जप्त केला। तिघांविरुद्ध पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले। माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर श्री अरविंद चावरिया साहेब यांनी गुन्हे शाखेची विशेष बैठक घेतली होती। त्या बैठकीदरम्यान शहरामध्ये असलेले अवैध शस्त्र तसेच शहरामध्ये असलेले अंमली पदार्थ जे अवैधरित्या शहरांमध्ये मिळून येत आहेत त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याकामी गुन्हे शाखा युनिट 1 आणि युनिट 2 यांना विशेष मोहीम राबवण्यासाठी आदेशित केले होते। त्याप्रमाणे आज दिनांक 8/7/2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप चव्हाण गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गवळीपुरा परिसरात शेख हुंगा आणि शेख बाबा यांच्या घरांमधून काही अंमली पदार्थांची विक्री केली जाते तसेच त्यांच्या घरात काही संशयास्पद शस्त्र आहेत अशी माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेचा संपूर्ण स्टाफ घेऊन माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात आम्ही सदर ठिकाणी आज छापा घातला असता सदर ठिकाणी आम्हाला एकूण 18 शस्त्र मिळून आले। त्यापैकी एकूण 11 चायनीज चाकू आहेत, त्यानंतर 6 त्यामध्ये तलवार आहेत आणि 1 कोयता आहे, असे 18 एकूण शस्त्र मिळून आले। ते शस्त्र इल्लीगल शस्त्र आहेत। त्यांचा असा त्यांना घरात ठेवणे किंवा त्यांची विक्री करणे हे बेकायदेशीर आहे। त्यामुळे सदर प्रकरणात आम्ही सदरची शस्त्र जप्त केली आहेत। तसेच 2 आरोपींना या कारवाई दरम्यान अटक करण्यात आली आहे। 2 आरोपी अद्याप फरार आहेत। त्यांचाही शोध आमच्या गुन्हे शाखेच्या माध्यमातून शोध घेणे सुरू आहे। त्यांनाही आम्ही लवकरच अटक करू। सदरबाबत आम्ही नागपूर गेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि या माध्यमातून आम्हाला शहरातील इतर गुन्हेगारांना देखील अशी चेतावणी द्यायची आहे की ज्यांच्याकडे असा अवैधरित्या ज्यांच्याकडे शस्त्रसाठा असेल त्यांनी आता तो शस्त्रसाठा एकदा स्वतः पोलिसांच्या ताब्यात द्यावा, अन्यथा त्यांच्या सगळ्यांच्या घरांची अशाच प्रकारे हाऊस सर्च घेऊन त्यांच्याकडूनही अशा प्रकारचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे येणार आहे।